श्रीराम समर्थ. कर्माचा सिद्धांत हा श्री हिराबाई ठक्कर यांच्या पुस्तकामधील आपण ऑडिओ क्रमांक 3मध्ये क्रियमाण कर्म आणि संचित कर्म पाहिलं. आता पुढील प्रारब्ध कर्म म्हणजे काय ते पाहूयात. राजा दशरथाने श्रवणकुमाराची हत्या चुकून केली तेव्हा त्याच्या वृद्ध मातापित्यांनी तुझा मृत्यूही पुत्रविरहाने होईल असा राजा दशरथाला शाप दिला. पण राजाचे हे हत्या करण्याचे क्रियमाण कर्म शापाप्रमाणे तत्काळ फळ कसे देणार, कारण त्यावेळी राजाला मुलगाच झालेला नव्हता. म्हणून हे क्रियमाण कर्म फळ देऊन शांत न होता त्याच्या संचितात जमा राहिले. कालांतराने राजाला एकच काय पण 4 पुत्र झाले. ते मोठे झाले, त्यांची लग्न झाली आणि जेव्हा रामाचा राज्याभिषेकाचा दिवस उगवला त्यावेळी पूर्वीचे ते क्रियमाण कर्म पक्व होऊन फळ देण्यास सज्ज झाले आणि राज्याभिषेकाच्या मंगल दिवशीच राजाला पूर्वाच्या शापानुसार मृत्यूचे फळ देऊन शांत झाले. त्यात क्षणाचाही विलंब झाला नाही. वास्तविक श्रीराम हा भगवंताचा अवतार, पण तरीही तो आपल्या प्रत्यक्ष जन्मदात्या पित्यालाही 14 वर्षापुरते का होईना जीवदान देऊ शकला नाही. कारण पूर्वी सांगितल्याप्रमाणे या कर्मफल कायद्यात कोणाचीही मध्यस्थी वशिलेबाजी दयामाया चालूच शकत नाही असा हा ठोस अद्वितीय कायदा आहे. प्रत्यक्ष परमात्मा परब्रह्म रामरूपाने सगुण साकार रूप धारण करून पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले होते. ज्या रामाच्या केवळ चरण स्पर्शाने शापित शिलेची पुन्हा शापमुक्त अहिल्या झाली, ज्याच्या केवळ चरणरज स्पर्शाने दगडाचा उद्धार होऊन अहिलेला जीवदान मिळाले, अशा परात्पर परब्रह्म असलेल्या रामाने स्वतःच्या पित्याला आपण वनवासातून परत येईपर्यंत 14 वर्षाचे जीवदान दिले असते तर कोण हरकत घेणार होते, अथवा असा कोणता मोठा अनर्थ होणार होता. पण नाही. कर्मफल कायद्याचे चोख तंतोतंत पालन झालेच पाहिजे. त्यात कोणतीही ढवळाढवळ वा वशिलेबाजी चालणारच नाही असा हा एकमेव द्वितीय अपरिवर्तनीय कायदा आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे परमेश्वराच्या राज्यात ना अंधार ना अन्याय ना दिरंगाई. राजा धृतराष्ट्राचे 100च्या 100 पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असे का व्हावे. माझ्या सबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेले नाही की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या सर्व पुत्रांच्या मृत्यू आपल्या डोळ्यात देखत पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. राजाने दिव्य दृष्टीद्वारा साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच वृक्षावरील बरेचसे पक्षी पळून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक आंधळे झाले, तर पक्ष्यांची 101 लहान पिल्ले उडून न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. राजाचे हे त्या जन्मीचे क्रियमाण कर्म फळ देण्याची संधी पाहत संचित रूपात शिल्लक राहिले आणि या जन्मात राजाला त्याच्या काही अन्य पुण्याईच्या फलस्वरूप जेव्हा 100 पुत्र झाले तेव्हा ते संचित कर्म पक्व होऊन राजाला फळ देण्यास सज्ज झाले. परिणामतः राजा आंधळा जन्मला व त्याचे 100च्या 100 पुत्र युद्धात मरण पावल्याचे दुःख राजाला अनुभवावे लागले. 50 जन्मापूर्वीच्या क्रियमाण कर्माने इतका दीर्घकाळ लोटला तरी राजाचा पिच्छा सोडला नाही. राजाची एका जन्मात 100 पुत्र होण्याची पुण्याई होईपर्यंत ते कर्म दबा धरून बसले होते. संधी मिळाल्याबरोबर त्याला फळ देऊन शांत झाले.
परमेश्वराच्या राज्यात ना अंधार ना अन्याय. समजा एखाद्या माणसाकडे तुमचे 1000 रुपये येणे आहेत, पण तो ते तुम्हाला परत देत नाही, म्हणून तुम्ही त्याच्यावर कर्जवसुलीचा दिवाणी दावा केलात. कोर्टाने त्याच्यावर पैसे वसूल करण्याचा हुकूमनामा काढला, परंतु बेलीफ त्याच्यावर वसुली वॉरंट काढीपर्यंत त्या देणेकऱ्याची सांपत्तिक स्थिती खालावली आणि बेलीफ रुपये वसूल करू शकला नाही. परंतु कालांतराने त्याची सांपत्तिक स्थिती सुधारते, तेव्हा बेलीफ परत वसुली वॉरंट बजावून पैसे वसूल करतो, त्याला सोडित नाही. तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतात. बरोबर याचप्रमाणे क्रियमान कर्म संचित रूपाने शिल्लक राहते व संधी मिळताच फळ देऊन शांत होते. याप्रमाणे जी क्रियमान कर्मे फळ न देता शिल्लक राहिलेली असतात त्यांना संचित कर्म म्हणतात. आता प्रारब्ध कर्म. जे संचित कर्म परिपक्व होऊन फळ देण्यास तयार होते त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. प्रारब्ध सुरू झालेले. अनादिकालापासून जन्मजन्मांतरातील संचित कर्मांचे असंख्य हिमालय सदृश पर्वतच्या पर्वत जीवात्म्याच्या खात्यात जमा झालेले असतात. त्यापैकी जी संचित कर्मे पक्व होऊन फळ देण्यायोग्य होतात तेवढी प्रारब्ध कर्म भोगण्यास अनुरूप असे शरीर जीवात्म्यास प्राप्त होते आणि त्या जीवन काळात भोगण्यासाठी तयार झालेली सर्व प्रारब्ध कर्मे भोगल्यानंतर त्याचे शरीर सुटते. प्रारब्ध भोगण्यास अनुरूप असा देह, आरोग्य, स्त्री पुत्रादिक, नातलग, सुखदुःख वगैरे त्या जीवनकाळ दरम्यान जीवाला प्राप्त होतात आणि सर्व प्रारब्ध कर्म पुरेपूर भोगल्यानंतरच त्याचा देह सुटतो, म्हणजे तो जीवात्मा त्या देहातून सुटतो. म्हातारपणी एखाद्याला अर्धांगवायू होऊन या कुशीचे त्या कुशीवर होता येत नाही. अस्वच्छतेच्या अभावी अंगाला दुर्गंध सुटलेला असतो. अशा अंथरुणात पडलेल्या अवस्थेत भले तो वारंवार परमेश्वराला हाक मारून देवा सोडव या यातनातून, तुझ्या पायाशी यावयास मी केव्हाही तयार आहे असे वारंवार बोलून देवाची कितीही आळवणी करीत असो, तरी पण या जन्मी भोगण्याचे निर्धारित प्रारब्ध जोवर पूर्ण भोगून संपत नाही तोवर त्याने काहीही केले तरी त्याचा देह सुटत नाही. पण ज्या क्षणी ते पुरे होते त्यानंतर मुलाने तोंडात घातलेल्या गंगाजलाचा एकही थेंब पोटात न जाता नाकावाटे बाहेर येतो व एकही जादा श्वास न घेता त्या म्हाताऱ्याचा अंत होतो. त्याच्या संचित कर्माच्या पर्वतप्राय साठ्यातील काही कर्मे परिपक्व होऊन प्रारब्ध कर्मात रूपांतरित होऊन त्याच्या भोगण्यासाठी त्याची जणू वाटच पाहत असतात आणि ती भोगण्यासाठी अनुरूप असा नवा देह त्याला पुन्हा प्राप्त होतो. पुन्हा नवे आईवडील, स्त्री, पुत्र, नातलग असा मिळतात व त्या जीवनकाळात भोगण्याची सर्व प्रारब्ध कर्मे भोगेपर्यंत तो जीवात्मा त्या नवीन देहात अडकतो. अशा रीतीने तो जीवात्मा जन्ममरणाच्या चक्रात सतत फिरत असतो. अनादिकालापासून जन्मजन्मांतरातील संचित कर्मे भोगण्याचे हे चक्र अव्याहतपणे चालत आलेले असते. जोवर तो या चक्रातून सुटत नाही तोवर त्याला मुक्ती नाही. म्हणूनच श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणतात, पुनरपि जनन पुनरपि मरण पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. अशा प्रकारे अनेक योनींमध्ये जीव भटकत असतो. मनुष्य योनीत असता त्याने केलेल्या क्रियमाण कर्मातील अनेक अपरिपक्व कर्मे संचित म्हणून जमा होत राहतात, तर त्यापैकी काही कालांतराने पक्व होऊन फळ देऊन शांत होतात. पण एकंदरीत जीवाचा कर्मसाठा प्रत्येक जन्मात वाढतच राहतो व या कारणास्तव जीवात्मा
मोक्षापासून दूर दूर लोटला जातो. म्हणूनच शंकराचार्यांनी म्हटले आहे की इह संसारे बहुदुस्तारे, संसार सागर दुस्तर, तरुण जाण्यास फार कठीण आहे. पुढील भाग पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.